नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर इराणकडून सर्व मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले। सगळ्या मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलला रोखले नाही तर भविष्यात कोणताही मुस्लिम देश सुरक्षित राहणार नाही असे इराणचे म्हणणे आहे। परंतु इराणच्या या आवाहनाला अद्याप तरी फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाहीये। इस्रायलने इराणवर अण्वस्त्राने हल्ला केल्यास पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल असंही विधान इराणकडून करण्यात आलं, परंतु पाकिस्तानने तत्काळ ते खोडून काढत आमची अण्वस्त्रे आमच्या सुरक्षेसाठी आहेत, इतरांसाठी त्याचा वापर होणार नसल्याचं सांगत इराणला तोंडघशी पाडलं। सध्या तरी इराण आपली लढाई एकटाच लढतोय, अर्थात पाकिस्तानसह अनेक मुस्लिम देशांनी इराणला पाठिंबा घोषित केला असला तरी प्रत्यक्ष युद्धात अजून तरी कोणत्याही इतर मुस्लिम देश उतरलेला नाही। तज्ञांच्या मते मुस्लिम देशांमध्ये असलेली वर्चस्ववादाची लढाई आणि शिया सुन्नी मतभेद इराणसाठी अडचणीचे कारण बनले आहे। इराणला संपूर्ण मुस्लिम जगताचे नेतृत्व करायचे आहे, परंतु इराण हा शिया पंथीयांचा देश आहे आणि सौदी अरेबियासारखे ताकदवर सुन्नी देश इराणचे वर्चस्व मान्य करण्यास तयार नाही। शिवाय सौदी अरेबिया, UAE, इजिप्त आणि जॉर्डन सारखे मुस्लिम देश लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या अमेरिकेवर अवलंबून आहेत। इस्रायल विरुद्ध उघडपणे कारवाई केल्याने त्यांचे अमेरिकेशी असलेले संबंध बिघडण्याची त्यांना भीती वाटते। पाकिस्तानलाही हीच भीती आहे। अब्राहम करार अंतर्गत UAE, बहरीन, मोरोक्को आणि सुदान यांनी इस्रायलशी संबंध सुधारले। आता इराणसाठी हे देश वेगळी भूमिका घेण्याची शक्यता कमीच आहे। शिवाय इतर काही मुस्लिम देशांनाही अमेरिकेची नाराजी परवडणारी नाही। इराणला मदत केल्यास अमेरिका या देशांना असलेला पाठिंबा काढून घेईल आणि त्यानंतर अफगाणिस्तान आणि सिरियाप्रमाणेच अल-कायदा आणि ISS सारख्या संघटना आपल्या देशावर कब्जा करतील ही भीती त्यांना आहे। एकूणच मुस्लिम देशांची एकजूट हे इराणसाठी एक मृगजळच म्हणावे लागेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।